विठ्ठल 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 हर विठ्ठल हरी हेलो 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 ज्याची गरज तापवाडी कळी काळ पाया पडी तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना समचरण सरोजम सांद नीलांबुदाभं जगननीतपानिं मंडलं मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लम ब्रह्म विचारसार परमा मध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी भयदां जड्यंधकारपः हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दितां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरथ्यामुरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पानोमासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्रीराम
राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभू जय जय माखन चोर जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेज बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता ज्याचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडी तो हा पंढरीचा राणा पुसा 6 जना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारी वितराग संपन्न पंचमे दिनमाते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा भगवंताच्या नाम सामर्थ्याची ताकद वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावनक्षेत्र मलकापूर या आपल्या गावामध्ये कैलासवासी गोविंद नामदेवराव गीते यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचे दोनही सुपुत्र किसन दादा आणि भगवान दादा यांनी हा कार्यक्रम किसनराव आणि किसन भाऊ आहेत का अच्छा भगवान चिरंजीव आहेत त्यांचे बंधू किसन भाऊ आणि त्यांचे चिरंजीव भगवान दादा यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा आमच्या सरांच्या प्रेमामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग आलेला आहे। सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात ज्याचे गरजता पोवाडे त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गायल्याच्या नंतर परिणाम काय होतो माझ्याकडे लक्ष द्या। कळी काळ पाया पडे आपल्याला काळाच्या पाया पडावं लागतं का नाही पण महाराज म्हणतात तो काळ आपल्या पाया पडतो कळी काळ पाया पडे। आता ज्याचे म्हणजे कुणाचे ते हनुमंतरायाच्या साईडला तो हा पंढरीचा राणा पुसा 6 जना त्या पंढरपूरच्या राजाचे आहे की नाही त्याच्या नामाचे पोवाडे गा हे मी सांगत नाही पुसा 6 जना पुसा म्हणजे विचारा कुणाकुणाला 6 म्हणजे 6 शास्त्र तसे शास्त्र 12 आहेत बरं का पण आपण मानतो 6 मसाला आजच ऐकलो बा आम्ही चौवेदी जाणं 6 शास्त्री हे 12चं वर्णनच नाही 12 आहेत 6 आस्तिक आहेत आणि 6 नास्तिक आहेत ना म्हणजे नास्तिक आहे त्याला संप्रदाय मानतच नाही म्हणून त्याची गणती नाही हा 6 शास्त्र 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण हे माझं मत नसून वेदाचं शास्त्राचं पुराणाचं मत आहे चौवेदी जाण 6 शास्त्री कारण बोला 18 पुराणे हरीशी गाते जे 18 पुराणामध्ये काय आहे हरीचं वर्णन केलेलं आहे भगवंताचं गुणगान आहे वेदामध्ये देवाचं गुणगान आहे शास्त्रामध्ये देवाचं गुणगान आहे आणि पुराणामध्ये सुद्धा देवाचंच गुणगान आहे म्हणून महाराज म्हणले हे माझं मत नाही हे वेदाचं मत आहे पुराणाचं मत आहे शास्त्राचं मत आहे ज्याला विश्वास नसेल त्यानं काय करा तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे त्यानं मै गाडी पाहून घ्या लक्षात आलं का तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारून महाराज म्हणले हे मी सांगत नाही माझ्या बोलण्याची पडताळणी फेर तपासणी तुम्ही वेदात करा शास्त्रात करा पुराणात करा आणि देव बाप्पा वेदात असेल तर ऐका शास्त्रात असेल तर ऐका आणि पुराणात असेल तर ऐका महाराज म्हणले कीर्तनामध्ये आमचे गुरुवर्य स्वामीजी असं सांगतात कीर्तनामध्ये माणसानं स्वतःचं मत मांडू नये स्वतःचं मत घडी बायको पुढं जाऊन मांडावं आणि ऐकलं तर नशीब समजावं नाही तर दिल्या घरी सुखी राहा म्हणावं बरोबर आहे आपल्या मताला फारशी किंमत नाही परमार्थामध्ये वेदाच्या मताला किंमत आहे शास्त्राच्या मताला किंमत आहे आणि पुराणाच्या मताला किंमत आहे निष्ठावान माणसं कोणत्याच माणसावर विश्वास ठेवत नाहीत ते म्हणतात हे पुराणात आहे का हे वेदात आहे का हे शास्त्रात आहे का तर आम्हाला सांगा नाही तर तुम्ही किती मोठे आहेत तुमचं तुमच्या जवळ ठेवा आम्हाला तुमचं ऐकायचं नाही हे माझं मत नाही वेदाचं पुराणाचं शास्त्राचं मत आहे मग कोणी म्हणाला आम्हाला आता पोवाडे गाता येत नाही आता हे जे गायनाचार्य एवढे आणले उंच गाणारे पोवाडे आता हे पोवाडे गाणारेच आहेत ना म्हणून आपण बाहेर गाऊन बोलून घेतलं त्यांना बरोबर आहे ना गाणारी मंडळी आपण बाहेर गाऊन बोलून घेतली ना मग आम्हाला त्यांच्यासारखं गाता येत नाही मग आम्ही काय करावं महाराज म्हणले तुम्ही देवाचं चिंतन करा गाता येईल तेने गावे आणि येर बस तुम्ही मध्ये विठ्ठल विठ्ठल तर म्हणू शकता बसलेली मंडळी बोला तुम्हाला गायन जमणार नाही पण विठ्ठल विठ्ठल आल्यानंतर टाळी वाजून म्हणू शकता ना काय मग तुम्ही त्याचं चिंतन करा चिंतिता जयासी भगवंताच्या नामाचं चिंतन केल्याचा परिणाम काय
भुक्ती मुक्ती कामारी दासी. भुक्ती नाम भोग आणि मुक्ती नाम मोक्ष. भोग देण्याची ताकद सुद्धा देवाच्या नावात आहे. या काही लोक म्हणतात या महाराज लोकांची लय आयुष्य असते. हा, त्याचं उत्तर इथंच आहे. परमार्थ करत असताना भोग आपल्या रस्त्यात असतात. रिद्धी सिद्धी आहिमा गनिमा ह्या ज्या सगळ्या सिद्ध्या आहेत ना, ह्या तुम्हाला परमार्थ करताना मिळत चालतात. पण महाराज म्हणले तुम्हाला त्याच्यात गुंतायचं का तुमच्या ध्येयाजवळ पोहोचायचं. आईला काम करायचं असेल तर आई लेकराजवळ भांडे टाकून देते, खेळ भांडे, बरोबर आहे ना. आईला आईचं काम करायचं असलं की आई लेकराजवळ खेळ भांडे टाकून देते आणि त्या लेकराला त्या खेळ भांड्यामध्ये काय करते, बोला, गुंतवून टाकते, बरोबर आहे का नाही. त्यांना का गुंतवते लेकराला, तिचं काम तिला करता यावं म्हणून लेकराला गुंतवून टाकते. तसं देव सुद्धा ह्या लेकराला गुंतवतो. कोणाला वादनात, कोणाला गायनात, कोणाला कीर्तनात, याच्यात यायनं विसरून जावं आणि हारातच मोठे पण मानावं. बा 2-2 हार होते महाराजाला, आहे का नाही. या लेकराने याच्यातच गुंतावं आणि या गुंतण्या गुंत्यात यानं मला विसरावं. आईची इच्छा असते बरं का, लेकराला फार माझी आठवण नाही आली पाहिजे कामामध्ये. का, तिला वाटतं हे जर माझ्याच मागे राहिलं तर माझं काम मला करता येणार, बोला, माझं काम मला करता येणार नाही. मग हे आमिष आहे. भगवंताच्या प्राप्तीसाठी जात असताना रस्त्यात ह्या सगळ्या अष्टमहासिद्ध्या तुम्हाला मिळणार आहेत. भोग, अहो ध्रुव बाळाला 36,000 वर्षापर्यंत राज्य करण्याचा आशीर्वाद कोणी दिला, देवानेच दिला ना. 36,000 वर्षापर्यंत राज्य करा आणि राजवैभव भोगायचा कंटाळा आल्यावर मला आवाज द्या. महाराज म्हणले 36,000 वर्षापर्यंत ध्रुव बाळानं राज्य केलं आणि शेवटी आढळपद मिळालं. आढळपदी बाळ वैसविला. ध्रुव बाळाला शेवटी आढळपद दिलं. म्हणजे भोग देण्याची ताकद सुद्धा देवाच्या नावात आहे. परमार्थ करत असताना सगळे भोग तुम्हाला भोगता येतील, सगळे भोग मिळतील, पण तुम्हाला भोगायचे का नाही, पुढचा ध्येय गाठायचं का नाही, हे तुमच्यावर आहे. देव तुम्हाला देणार आहे. महाराज म्हणले आहे का, देव तुम्हाला देणार आहे. माणसं एखाद्याला आमदार करतात, बरोबर आहे, आणि तो जर चांगला राहिला तर पुढच्या वेळ त्याला टिकवतात. नाही तर म्हणतात देऊन पाहिलं होतं, जाऊ द्या, लय लांब सरपंच घ्या. एखाद्या माणसाला गावातले लोक सरपंच करतात आणि म्हणतो लोकांच्या कामात व्यवस्थित उतरला नाही तर मग पुढच्या वेळेस ठेवतात का त्याला, नाही. त्याला म्हणतात आम्ही देऊन पाहिलं होतं तुला, पण तुला सांभाळता आलं नाही. तसं देव भोग सुद्धा देऊन पाहतो आणि त्याचा रस्ता विसरावा म्हणून भुक्ती मुक्ती कामारी दास. जमदाग्नी महाराज आपलं राजभोग, भोग नुसता मिळत नाही आणि मोक्ष सुद्धा मिळत नाही. भोग दाशी होतं आणि मुक्ती सुद्धा दाशी होती. दाशी होणं वेगळं आणि मिळणं वेगळं. पैसा नाही असा इथं एक पण माणूस नाही. प्रत्येकाच्या खिशात पैसे आहे ना. अहो कुणाकडं लाख असतील तर कुणाकडं 10 रुपये तरी असतील ना. प्रत्येकाच्या खिशात पैसा आहे. पण काही माणसं म्हणतात अहो लक्ष्मी त्याच्या घरची दाशी आहे, त्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरते. याचा अर्थ असा आहे दाशी होणं वेगळं आणि मिळणं वेगळं. भोगही दाशी होतं आणि मुक्ती सुद्धा दाशी होते. आता भोग आणि मुक्ती दाशी होतात. भुक्ती मुक्ती कामारी दासी. कोणी म्हणाला आम्हाला भोगही नको, आम्हाला भोगही नको आणि आम्हाला मोक्ष सुद्धा नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. महाराज म्हणले वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. त्या भगवंताचं नाम घ्या. दुर्लभ असणारं वैकुंठ तुम्हाला सहज सुलभ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला या अभंगामध्ये भगवंताच्या नाम सामर्थ्याचं वर्णन केलेलं आहे. नरदेहामध्ये पाहिलं तर तसं फारसं सामर्थ्य नाही. पुन्हा एकदा ऐका. देवाचं नाम सामर्थ्य याच्यामध्ये सांगितलेलं आहे. देवाच्या नावामध्ये काय ताकद आहे, देवाच्या नावामध्ये काय सामर्थ्य आहे. नरदेहाचा विचार केला तर नरदेहात तसं सामर्थ्य नाही. पशु का होत पनैया, नर का कशु नाही होत. एखादं जनावर जर मेलं तर त्याच्या कातड्याची चप्पल, पनैया म्हणजे चप्पल, आपल्याला आपल्या पायात घालायला मिळतं. पण हे जर जनावर गेलं तर याचा काहीच उपयोगाला येत नाही. महाराज म्हणले याला जाळून टाकलं तर याची राख होते, पुरून टाकलं तर किडे खातात आणि रस्त्यावर फेकलं तर प्राण्याने खावण्याची विष्ठा तयार होते. याच्यापेक्षा या नरदेहामध्ये फारशी ताकद नाही. महाराज म्हणले या नरदेहासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं शरीरच नाही. अहो एक दिवस ब्रश करू नका, तोंडाचा वास येतो. गाईला कधीच ब्रश नाही. गाईला ब्रश आहे कधी? आंघोळ करू नका, आपलं आपल्याला करमत नाही. बाकीच्या यायचं तर सोडून द्या. आपलं आपल्याला करमतं का? नाही.
गाईला कधीच आंघोळ नाही. आपल्यापेक्षा स्वच्छ आणि पवित्र शरीर. अहो माणसं आंघोळ जर नाही झाली तर गाईचे दर्शन घेतात. आपल्यापेक्षा पवित्र शरीर कुणाचं आहे? त्या गाईचं आहे. या शरीरासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर नाही अपवित्र शरीराचे नाही अपवित्र शरीराचे नाही अपवित्र शरीराचे अपवित्र शरीर दुःखाचे पोटार शरीर रोगाचे पाठार शरीर दुर्गंधीचे तार नाही नाही अपवित्र शरीराचे शरीर रोगाचे पाठार शरीर रोगाचे पाठार दुर्गंधीचे तार नाही शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर महाराज म्हणले काय पुढे शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्र शरीर आहे. महाराज म्हणले या सगळ्या रोगाचं माहेरघर शरीरच आहे. काय म्हणतात कोरोना त्या चीन मधून आला. कोणत्याच देशातून रोग येत नाही. वात पित्त आणि कफ या शरीरातूनच सगळ्या रोगाची उत्पत्ती आहे. असे देशातून रोग पाठवता आले असते तर लोकांना सैनिक कशाला ठेवले असते. बरोबर आहे ना. हे रोग आपल्या शरीरातच असतात. प्रत्येक ठिकाणी त्याचं नाव काही वेगळं असेल पण शरीर हे रोगाचं भांडार आहे. महाराज म्हणले नाही अपवित्र शरीर आहे. या शरीरासारखं अमंगळ अपवित्र दुसरं काही नाही. म्हणून माणसं मातीला गेले की घरात जातात का? बोला. पहिल्यांदा काय करतात? आंघोळ करतात. कारण या शरीरासारखं अमंगळ अपवित्र दुसरं काय. मेलेल्या माणसाला जाळून आले की आंघोळ करतात आणि जिवंत बोकड्याला कापून मोज मध्ये राहतात. पहा बरं लक्षात आलं माझं. मेलेल्या माणसाला जाळून आले की आंघोळ करतात आणि जिवंत बोकड्याला कापून खातात आणि काय नाही म्हणतात. बरोबर आहे ना. आज त्यो बेत नाही इथं. बरोबर आहे. लक्षात ठेवा. मला विषयांतर करायचं नाही. या शरीरासारखं अमंगळ अपवित्र दुसऱ्या जगाच्या पाठीवर शरीर नाही. पण महाराज म्हणले या अमंगळ अपवित्र शरीराला जर तुम्ही विशिष्ट चिंतनाकडे नेलं. शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीर सुखाचे घोसले शरीर सुखाचे घोसले शरीर सुखाचे घोसले शरीर साथे होय केले शरीर साथे होय केले शरीर साथे होय केले शरीर साथे होय शरीर साधीले परब्रह्म शरीर साधीले परब्रह्म साधीले परब्रह्म साधीले उत्तम चांगले शरीर उत्तम शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम आहे चांगले आहे पण ते म्हणण्यात कळू द्या ना. महाराज म्हणले ते उत्तम आहे हे सातानी तर उत्तम सिद्ध झालं पाहिजे ना. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म. ऐकणारे लोक म्हणतील महाराज काही सेकंदापूर्वी तुम्ही आम्हाला सांगितलं की शरीरासारखं अमंगळ दुसरं काही नाही आणि दुसऱ्या सेकंदाला सांगता की शरीरासारखं उत्तम आणि चांगलं दुसरं काही नाही.
अगोदर म्हणता रोगाचं भांडार आहे, दुर्गंधीचं थार आहे, आणि इकडं म्हणता सुखाची घोसुली. तुमची डबल इंजिनची गाडी आहे का? कीर्तनाला जाती तमाशाला जाती, हा काही डबल इंजिनच्या गाड्या असतात. अहो कोणत्या एका मतावर ठाम राहा. शरीर उत्तम आहे, चांगलं आहे हे तरी म्हणा, नाही तर अमंगळ आहे, अपवित्र आहे हे तरी म्हणा. महाराज म्हणले नाही, मी माझ्या दोन्ही मतावर ठाम आहे. शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे हेही बोलणं खरं आहे, आणि शरीर उत्तम आहे, चांगलं आहे हेही खरं आहे. शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे भजनाविना राहिलं तर, आणि शरीर उत्तम आहे, चांगलं आहे भजन केलं तर. हरिपाठ कीर्ती मुखी धरी गाय पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखी धरी गाय पवित्राची होय देह कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा, त्याचा देह पवित्र जो हरिपाठ कीर्ती गाय. महाराज म्हणले पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पण जो वदे अच्युत सर्व काळ, जो अच्युताचं सर्व काळ चिंतन करतो त्याचा देह पवित्र आहे. महाराज म्हणले त्याचा देह पवित्र आहे, बाकी जे भजना विना राहिले ते अमंगळ आणि अपवित्र आहे. न भजती जाय नर कामाधी, न भजता जाय नर कामाधी, न भजता जाय नर कामाधी, न भजता जाय नर कामाधी. भगवंताचं भजन केलं नाही त्याला नरकात जावं लागल्याशिवाय राहणार नाही. न भजता जाय नरका माझी. भजन नाही केलं तर काही फायदा आहे का? काही फायदा नाही. लक्षात ठेवा. कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ती कोपा बांधते. कोणी म्हणाल मला मुलगा झाला, तुला वर्षात एक झालं, कुत्रीला एका टायमाला 6 होतात. कलर बदलून क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही गोष्टी. बरोबर आहे का नाही? सांगा. आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान. कुत्र्याला भूक लागते, माणसाला भूक लागते. कुत्र्याला भूक लागती, माणसाला भूक लागली. कुत्र्याला भूक लागली की कुत्र मालका पुढे जाऊन गोंडा गोळतं, माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. फारसा फरक आहे तिच्यात. महाराज म्हणले हे सारखं आहे, पण भजन सगळीकडे नाही. मग या नरदेहात येऊन जर भजन नाही केलं तर न भजता जाय नरका माझी, त्याला नरकात जावं. यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, प्राणी होय यमाचा पाहुणा. हे हरिविन जन्म नरकटी पैदाना, हरिविन जन्म नरकटी पैदाना, हरिविन जन्म नरकटी पैदाना, हरिविन जन्म
आता नदीकडे जायला पूर असेल त्याच्यामुळे इकडेच राहू आपण, आहे का नाही? महाराज म्हणले लक्ष द्या माझ्याकडे, हरिवी न जन्मतो नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय, भजन नाही केलं तर यमाचा पाहुणा व्हावं लागेल. लक्षात ठेवा. महाराज म्हणले बाकी काही सामर्थ्य या नरदेहामध्ये नाही. एवढीच ताकद आहे की या नरदेहात आल्यावर भजन करतात, बाकी कोणती ताकद नाही बरं का. आज संत मारोतराव महाराजांचा एवढा मोठा सप्ताह पंढरपूरमध्ये पार पडला. ताकद कशाची? नामचिंतनाची. आज इकडं माधव बाबा मुळवणकर, अग्निसंत माधव बाबा मुळवणकर, आजही त्यांच्या नावानं लोक काही सुद्धा द्यायला तयार आहेत. कशामुळं? काय केलं त्यांनी? नामचिंतन केलं ना. अहो जगमित्र नागा महाराज घ्या, जे कोणी संत होऊन गेले त्यांनी कशाला महत्त्व दिलेलं आहे? नामाला महत्त्व दिलेलं आहे, बाकी कशालाच महत्त्व दिलेलं नाही बरं का. नामाला महत्त्व दिलेलं आहे आणि नामाला महत्त्व दिल्यामुळं बाकी कशालाच महत्त्व देण्याचं काम पडलं नाही. काही महाराज लोकाला गायन येत नाही, वादन येत नाही, प्रवचन येत नाही, कीर्तन येत नाही, तरी कीर्तनकारापेक्षा लोक त्याला मानतात, नाम साधना करतात. आता संन्याशी परंपरेतली महाराज लोक बघा, आपल्याला पाकिट देऊन तेवढी त्याला दक्षिणा तेवढ्याला देतात. मी बाबतीत नाही बोलत हा, हे समर्पण सांगतोय तुम्हाला. आपल्याला कीर्तन करून आयुष्यभर जे मिळणार नाही ना, त्यांनी शब्द टाकला की एखादा माणूस एकर सुद्धा द्यायला तयार होतो. एकर सुद्धा. बरं, जो माणूस कधीच गावात वर्गणी देत नाही अशाला बी म्हणू द्या. लोक म्हणतात अहो यान वर्गणी दिली नाही, त्या बाबांनी म्हणलं की काहीच म्हणला नाही बा. ही त्यांच्या नाम साधनेची ताकद आहे, ही त्यांच्या नामाची ताकद आहे. आज या नरदेहाला महत्व जर कधी येत असेल तर ते भगवंताच्या नामाने येतं. एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. माझ्यापेक्षा वयानं आणि श्रीमंतीनं जास्त असणारी माणसं इथं बसलेली आहेत, पण मी बोलतोय ना, आज ते ऐकत जरी असेल तर मी देवाचं नाम सांगतोय म्हणून ते शांत बसलेले आहेत. पण आज एवढी मोठी माणसं जर शांत चित्तानं श्रवण करत असतील तर त्यांना माहिती आहे हे देवाचं नाम साधना आपल्याला सांगतात. बाकी काय, मी काय फार मोठा माणूस आहे? अहो एवढ्या लेट जर एखादा पाहुणा झाला असताना लोकांनी घरी जेव दिलं नसतं. पाहुणा जर येणार असताना लोक कुलूप लावून गेले असते बाहेर, पाहुण्याला म्हणले असते गेलो आम्ही बाहेर, आता काय येऊ नका झालं दा. पण इथं आल्यावर शब्द सुद्धा कोणी काही, बरं कारणही तसं होतं म्हणा, तो नाही. बरं जरी झाला उशीर तरी कोणी बोलू शकत नाही का हे बा आपल्यापेक्षा वेगळं काहीतरी करतात, आपल्याला जमत नाही आणि हे देवाच्या भजनात राहतात. बाकी मानण्याचं कारण काय? अहो बाकी मानण्याचं कारणच नाही. लोक जर आपले पाय धुवून पाणी पित असेल तर आपण देवाचं भजन करतो म्हणून. चला कोणत्याही महाराष्ट्रातल्या महाराजाला म्हणाव तुझ्या जीवनातले माऊली आणि तुकाराम महाराज बाजूला काढ आणि मान्यता मिळून दाखव. सांगू तुम्हाला, अहो ज्याला बोबडा हरिपाठ पाठ आहे त्याचं बी लोक दर्शन घेतात. जाऊ दे भाऊ, आपल्यापेक्षा आरती म्हणते ना काहीतरी, गावात त्याला मान्यता आहे. लक्षात आलं का? गावातला साधारण भजने आला की महाराज लोक त्याचं नाव सांगतात, हे आमच्या गावातली 1 नंबर भजने. ते महाराष्ट्रातली नाही पण गावातली आहे ना, बरोबर आहे. हे आमच्या गावातली 1 नंबर भजने. भजनाचा सगळा कारभार यायनं सांभाळाव. मान्यता गावापेक्षा वेगळी त्या माणसाची आहे. विठाला नाही तर या नरदेहामध्ये काही सामर्थ्य नाही. याच्यासारखं अमंगळ या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. महाराज म्हणले परियेदे मदालसा सोहम, हा देह नाशिवंत मळ मूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकाचा सान, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, परियेदे मदालसा सोहम. पाळण्यातल्या बाळाला हा उपदेश आई करते, पाळण्यातल्या बाळाला. आणि आपल्या माय यू यू हाड हाड, यू यू हाड हाड. जन्मल्यापासून जे बिचाऱ्याचे हाडहाड सुरू होते मरेपर्यंत त्याचे हाडहाड संपत नाही. लहानपणापासून लेकरावर हे संस्कार टाकले की हा नाशिवंत देह आहे बाळा, यानं जर नाम चिंतन केलं तरच याला महत्व येणार आहे, नाही तर या नरदेहाला काही महत्व येणार नाही. महाराज म्हणले याच्यासारखं अमंगळ दुसरं काही नाही. म्हणून काय करा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, जागा रे बाईनो जागा, जागा रे बाईनो जागा, डोने भागा
भाई नो जागा, जाग होऊन काय करा, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, जगजोगी जगजोगी जागे जागता जगदेव राखा काही, आता जाग होण्याची गरज आहे. काकड्याची तिसरी मालिका सगळ्यांना जाग करणारीच आहे. उठा साधू संत साधा फुले हित, जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत, उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजेनला, हरी चौघडा सुरू झाला, काकडारती समया महाद्वारी वैष्णव जन, पूजा सामुग्री घेऊन, उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निजरेची वेळा. सगळ्यांना जागच करतात आणि आपल्याला सुद्धा जाग करतात. आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे पंढरी वाचून तुझा ठाव नाही. आपल्याला सुद्धा सांगतात आजा मेला, एक पहा तसा एकाची धने, सावध त्या गुन्हे किंवा उन्हे कार्य न व्हा किंवा कार्य न होस. एक माणूस एका माणसाला स्मशानापर्यंत नेऊन पोहोचवतो, पण त्याला वाटत नाही मला सुद्धा कोणीतरी पोहोचवणार आहे. आयुष्य मोजा वया बैसला मापारी, तुका रे व्यवहारी संसाराच्या घडी घडी काळ, वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. देह जाईल देह जाईल देह जाईल जाणार आहे देह टाळ्या वाजून जा, एवढंच, दुसरं काय मागे राहणार आहे. महाराज म्हणले देह जाईल त्याशी काळूबा काही. लक्षात ठेवा हा देह जाणार आहे. देहा पाचाचा आणेला उसना, जाणार सकळ नाशिवंत देह, जाणार नाशिवंत देह, जाणार सकळ नाशिवंत देह, आयुष्य का
देह जाणार सकळ. महाराज म्हणले आयुष्य खातो काळ सावधान. काळ क्षणाक्षणाला आपलं आयुष्य मोजत बसलेला आहे. काही माणसं म्हणतात टाइमपास करतो. एक बोलू तुम्हाला, काही माणसं काय म्हणतात, काय नाही हो टाइमपास चालू आहे. टायमाला तुम्ही पास नाही करू शकत. काही माणसं म्हणतात वेळ घालवायला लागलो. तुम्ही वेळेला काय घालवणार आहे, वेळ आपल्याला घालवते. आणि एवढा वेळ देवाच कशाला देवाने यांना, की यांना घालवायचा प्रश्न पडला. काय अवघड काम आहे. काही माणसं म्हणतात वेळ, बरोबर आहे का नाही, अवघड काम आहे. महाराज म्हणतात आपण वेळेला नाही घालवू शकत, वेळ आपल्याला घालवते. एक क्षणाक्षणाला काळ आपलं आयुष्य मोजत बसलेला आहे. बरोबर आहे. घडी घडी काळ वाटयाची पाय हो. घडी घडी काळ वाटयाची पाय. घडी घडी काळ वाटयाची पाय. घडी घडी काळ वाटयाची पाय. अजून किती जय हो. अजून किती घडी घडी वाटयाची घडी घडी वाटयाची घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. एक पाऊण तास अवकाश आहे अजून. बरोबर आहे. अजून किती आहे अवकाश. प्रत्येकाचं आयुष्य काळ मोजत बसलेला आहे. मग काळाची भीती सर्वाला आहे, मरणाची भीती सर्वाला आहे. मरणाची भीती नाही असं माणूस नाही. सरपंच असला तर गावात घाबरत नाही. काय गावचा सरपंच आहे, काय घाबरायचं काम. आमदार असलं तालुक्यात घाबरत नाही. आमदार आहे मी, तालुक्याचा आमदार आहे, तालुक्यात आपल्या पुढं कोणाचं काय चालणार. खासदार असला जिल्ह्यात घाबरणार नाही, खासदार आहे जिल्ह्याचा. मुख्यमंत्री असला तर महाराष्ट्रात घाबरणार नाही. पंतप्रधान असला तर देशात घाबरणार नाही. बरोबर आहे. पण पंतप्रधानाला सुद्धा मरणाच्या भीतीनं Z+ सुरक्षा सोबत ठेवावी लागते. Z+. पंतप्रधान आहे, मग एवढा लवाजमान, एवढे कमांडोन, हे काय गरज आहे. मरणाची भीती आहे. एवढ्या माणसाला सांभाळणारा माणूस आहे. कोणी जर काही अपघात केला तर. आमच्या आता ते इस्रोला पुरुषोत्तम महाराजांच्या तिथं आम्ही होतो आणि ते शिंदे साहेब येणार होते, एकनाथ शिंदे साहेब. ते उपमुख्यमंत्री येणार म्हणल्यावर ते अगोदर पथक येतात ना, श्वान पथक, बॉम्ब पथक, कलेक्टर, DYSP, SP सगळे तिथे येतात. मग ते बॉम्ब पथक आलं, ते असं घेऊन ते काचाचं बॉम्ब तपासायचं. आणि ते सगळं तपासलं आम्हाला. म्हणे उठा, बाहेर व्हा, इकडं तिकडं आम्हाला तपासू द्या. आणि मग मृदंग पाहिला त्यानं. म्हणे इसमें क्या है. म्हणलं इसने वाजवणे का है, इसमें क्या है का. नहीं अंदर क्या है. म्हणलं अंदर से आवाज आती है लेकिन वाजवना पड़ता है वो. म्हणलं अहो ये बजाने का है, भजन का है. हाँ ठीक है ठीक है. बोले हमारा काम है इंक्वायरी करना. म्हणलं हमने भी सांगे है ना, ठेवा कुठे येता तुमने विचारा वो हमें शब्द न शब्द सांगे है होय. असं थोडंच आहे काही की सांगणे का नाही आहे कुछ असं. तेव्हा मग ते म्हणे इसमें काय. मग हे एवढं इन्क्वायरी झाल्यानंतर तर साहजिक आहे. ती म्हटली महाराज हिंदीमध्ये बोलत होते, मी मराठीत सांगतो कारण हिंदी चांगली आहे आपली. हां ते म्हणले महाराज हे तपासायचं आमचं काम असतं म्हणे. इथं जर काही अनुचित प्रकार घडला, उपमुख्यमंत्री येणारे काहीच घडलं तर आमच्या नोकऱ्या धोक्यात असतात. तुम्हाला कोण काय म्हणणार. मरणाची भीती आहे. माझा मुद्दा एवढा आहे, मरणाची भीती नाही असा माणूस नाही. मग मृत्यूची भीती वाटली की माणूस पहिल्यांदा पाय धरतो घरच्यांचे, मला हॉस्पिटलमध्ये न्या, मला दवाखान्यात न्या. घरच्याचे पाय धरतो, मला दवाखान्यात न्या. आणि घरच्यांनी दवाखान्यात नेलं की मग पाय धरतो डॉक्टराची. डॉक्टर साहेब पैसे किती लागू द्या, मी खूप योजना खाल्लेल्या आहेत, फक्त मी मेलो नाही पाहिजे असं तुम्ही काहीतरी करा. डॉक्टर म्हणतात हे बघा तुम्हाला वाचवणं आमच्या हातात नाही, प्रयत्न करणं आमच्या हातात. तुम्हाला वाचवणं आमच्या हातात नाही. चांगलं मोठं ऑपरेशन असेल ना तर अगोदर परिवाराच्या सह्या घेतात. ऑपरेशन करता करता जर काही बरं वाईट झालं तर त्याला हॉस्पिटल जबाबदार राहणार नाही. करायचं का नाही करायचं चला बोला.
मग घरचे म्हणतात तुम्हीच करणार आहे, आता जे होईल ते होईल, देवाची इच्छा. काय म्हणतात शेवटी भगवंताची इच्छा. नाही डॉक्टर कडून झालं की मग एखाद्या महाराजाची आठवण येते, बाबा मेरा कल्याण करो. बाबा म्हणतात मेरीच भिवंडी हो गई है, तुम्हारा कल्याण कहाचे का. बाबा येत नाही उरो आले आवता, येरते पामर 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्र 88 कोटी देवता मर गए, पड गए काल के फास. लक्षात ठेवा. अहो आम्हाला काय, आम्ही तुम्हाला वाचू शकत नाही, याचे त्याचे पाय धरून हे भीती घालवता येणार नाही. महाराज म्हणले याचे त्याचे पाय धरल्यानं मृत्यूची भीती घालवता येणार नाही. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. आता आपण गोविंद महाराजाच्या संस्थेवर गेलो. उदाहरण आहे, गोविंद महाराजांच्या संस्थेवर गेलो आणि समजा त्यांच्या संस्थेवर कुत्रा आहे आणि ते आपल्या अंगावर धावून आलं. आहे का कुत्र तुमच्या संस्थेत? नाही, जाऊ द्या मग. बरं आहे असं समजा. आता हा त्यांच्या संस्थेत कुत्रा आहे आणि आपल्या अंगावर ते धावून आलं, आपल्या अंगावर भुंकायला लागले. मग आपण त्या कुत्र्याला हाड म्हणावं का? माझं उदाहरण सॉफ्ट आहे, मला काही कोणाची टीका फिका याच्यात काही नाही, मला उदाहरण समजून द्यायचं. त्यांच्या आपण संस्थेवर गेलो आणि तिथलं कुत्रा आपल्या अंगावर धावून आलं, आपल्या भुंकायला लागलं. मग आपण त्याला हाड म्हणावं का? नाही. हाड म्हणलं तर डबल न भुंकेल. कोणत्याच कुत्र्याला हाड म्हणू नये. आनंदी राहायचा असेल ना तर मोबाईल कमी पहा. विनाकारण कुठेतरी बातमी घडली आणि कुठेतरी काय घडलं त्याचं टेन्शन आपण घ्यायचं आणि मूड घालवायचं. कोणी सांगितलं आपल्याला? मी तर एक मुभा देतो तुम्हाला, कीर्तन ऐका यूट्यूबवर, कथा ऐका, बरोबर आहे? नाही कीर्तन कथा ऐकायचं आणि बाबा गाणे ऐका. अजून काय सांगू तुम्हाला? गाणे ऐका, मूड फ्रेश तरी राहील ना. काय त्यात ह्या बातम्या पाहू नका बघा, बातम्या पाहू नका. कोण कुणाला काय बोलते काय करतंय हे अवघड काम झालेलं आहे, लक्षात ठेवा. मग आपल्यावर भुंकणाऱ्या कुत्र्याला थांबून दगड मारल्यापेक्षा बिस्किट जवळ ठेवा, बरोबर आहे? थांबून दगड मारल्यापेक्षा बिस्किट जवळ ठेवा. त्याला हाड म्हणू नका. हाड म्हणलं तर डबल न धावेल. मग त्याला दगड मारता? अहो दगड मारलं तर चावा घेईल. मग हाडही म्हणायचं नाही महाराज आणि दगडही मारायचं नाही. मग कुत्र्यापासून सुटायचं कसं, संस्थेत जायचं कसं? कुत्र्याच्या नादालाच लागू नका, बरोबर आहे? कुत्र्याच्या नादाला लागू नका, त्याच्या मालकाला हाक मारा. ओ गोविंद महाराज, हो आवरा ह्या कुत्र्याला, ह्या कुत्र्याला आवरा. ते गोविंद महाराज म्हणतील अय टॉमी चल इकडे. त्याचं काय जे नाव असेल ते टॉमी, मोती, हे जास्त नाव कुत्र्याचे टॉकी ते डॉमीच असतात. अय टॉमी चल इकडे. महाराज येते, आमचे मित्र आहे सानप महाराज आहे, चल इकडे. आणि एवढं म्हणलं तरी कुत्रं भुकायचं बंद होतं आणि मालकाच्या पायाजवळ जाऊन उभं राहा. कुत्रे ऐकतात बरं का, पण मालकाला सांगा विठाला विठाला. बरोबर आहे ना, लक्षात ठेवा. आणि मग ते मालकाने हाक मारला की कुत्र मालकाच्या पायाजवळ जाऊन उभं राहतं. महाराज गेटवरच आहे आणि कुत्र मालकाच्या पायाजवळ आहे. मग गोविंद महाराज म्हणतात सानप महाराज या आता. सानप महाराजाची तरी बी डेअरिंग होत नाही. सानप महाराज म्हणतात अहो ते कुत्र काय नाही करत तुम्हाला. आता ते कसं काय, एवढी गॅरंटी? अहो कुत्र आहे ते चावलं मग काय करायचं? ते महाराज म्हणतात महाराज तुम्ही टेन्शन घेऊ नका, चावायची सोडून द्या, त्याची तुमच्यावर भुकायची सुद्धा आता हिंमत होणार नाही. त्याचा मालक इथं उभा आहे, या आता त्याचा मालक उभा आहे. तसं महाराज म्हणले या काळाच्या पाया कशाला पडता? ते तुम्हाला धरल्याशिवाय भुंकल्याशिवाय नेल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही त्याच्या मालकाच्या नावानं हाक मारा अभंगाच्या पहिल्या. ज्याचे गळजे तापवाडे, ज्याचे गळजे तापवाडे, ज्याचे गळजे तापवाडे, ज्याचे
गरजता पोवाडे. काय होईल? काळाच्या पाया पडू नका, तोच तुमच्या पाया पडेल. कळी काळ पाया पडे. राजभाऊ मारा हाक देवा भय अट्टहासी. जव काळ असे त्याला हाक मारा ना, त्याच्या मालकाच्या नावानं हाक मारा. मारा हाक देवा भय अट्टहास. जव काळ असे दुरी ठेला. बरवे झाली आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी. वाचोनी आलो येतवरी. उरले ते हरी तुम्हा समर्पण. झाला म्हणलं झाला ऍक्सिडेंट. उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरोबर आहे ना? उरले ते हरी तुम्हा समर्पण. आजपर्यंत देवाने आपल्याला ठेवलं म्हणून काय करा? महाराज म्हणले मागे झाले ते पाहू नका, पुढे आहे तुका. काही माणसं म्हणतात खूप पाप केलो महाराज आणि आता काय देव देव करावं, इच्छा होत नाही. काय म्हणतात? खूप पाप केलं महाराज, आता काय देव देव करायला मन धाडस होत नाही, इच्छा होत नाही. लक्ष देऊ नाही का? बघा महाराज म्हणले आपलं पापच किती आहे. मृदंगाचार्य बदलता का? बरोबर बदला. मुख्यमंत्री बदलाय चालतो, मृदंगाचार्याचं काय? हा फडणवीस गेले, एकनाथराव, उद्धवराव, अजित पवार असेल कुठं बसलेला वा वेटिंगला, इकडे जेव्हा आहे का अजून आहे लक्षात ठेवा. महाराज म्हणले लक्ष द्या माझ्याकडे. मृत्यूची भीती वाटल्यानंतर आपण पाय धरतो तर त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गा. ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. आता लक्ष द्या माझ्याकडे. हा ज्याचे गरजता पोवाडे. गरजने म्हणजे उंच स्वरात गाणे. आता हे सगळे उंच स्वरात गाणारीच आहे. गरजने म्हणजे मोठा आवाज करणे. आभाळ काय व्हायला म्हणतात? बोला. आभाळ काय व्हायला लागलं? गरजायला लागलं. आणि गरज आहे त्याची, त्याच्या गरजण्याची गरज बी होती ना. पाऊसच नव्हता बरेच दिवस झाले. मी तर म्हणतो आज 10-5 लोक कमी जरी आले असतील भगवानराव, तरी जे आलेत ना ते मनानं सुखी होऊन आलेले. बरोबर आहे ना? जे आले ते मनात असे रुखरुख नाही द्यायच्या, फ्रेश मनानं आले. बाबा आता काही टेन्शन नाही, अजून तासभर कीर्तन लांबलं तरी काही ताण नाही आता. होय बरोबर आहे ना? विठाला विठाला महाराज. सगळं पावसावरच आहे ना. पाऊस नाही आल्यावर सगळं अवघडच आहे का नाही? चला बोल. आवाज कीर्तन सप्ताह हे सगळे करणारी मंडळी जास्तीत जास्त नाही, 99% शेतकरी आहेत. 99% कीर्तन ठेवणारी सप्ताह करणारी मंडळी कोण आहे? शेतकरी आहे. मग तो सुखी असेल तर आपल्या गाड्या राहतील. माझं बोलणं कळलं ना तुम्हाला? मग तेच जर सुखी नसेल तर मग आपल्याला गाड्या ऐकावं लागतील ना. बरोबर आहे का नाही? फ्रेश असले माणसं म्हण जाऊ द्यावं, कुठं जात नाही, पडला पावसात, आता शेंगा पाहून पैसे वाढणार मार. बरोबर आहे ना? भाव तर याचाच राहिला आपला. विठाला विठाला लक्षात ठेवा. म्हणून बळीराजा सुखी असला. मी म्हणतो कलेक्टर जरी असलं तर शेतकऱ्याचंच पोरग आहे ना. SP DYSP जरी असलं तर पहिलं तर शेतकऱ्याचंच पोरग आहे ना. DYSP सुखी आहे बाप दुखी आहे, मग DYSP सुखी आहे का? तो म्हणाला मी DYSP आहे पण मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, माझ्या वडिलाला सुख पाहिजे ना, त्याच्यासाठी मी येत आहे. लक्षात ठेवा. महाराज म्हणले गरज नाही म्हणजे उंच स्वरात गाणे. उंच स्वरात, आणि उंच स्वरात गाणारी माणसं लवकर फेमस होतात. बरोबर आहे? ज्याचा ज्याचा आवाज उंच आहे ते माणसं महाराष्ट्रावर आता राज्य करत आहे ना. उंच स्वरात नसली तर ओंकार हजर पण आहे ना. आवाज उंच आहे म्हणूनच महाराष्ट्रात कैलास असेल, जे कोणी फेमस झालेले असतील. आता ते सुनील पवार आला, मस्तक हे पयावरी करी संताच्या, जे आहे ते मान्यच करावं लागेल आपण. ही जेवढी गाणारी आहे तेवढी उंच स्वरात गाणारी. गरज नाही म्हणजे उंच स्वरात गाणे. ज्याचे गरजता पवाडे. पवाडा म्हणजे भजन, पवाडा म्हणजे कीर्तन, पवाडा म्हणजे चरित्र, पवाडा म्हणजे नामस्मरण, पवाडा म्हणजे गुणगान. गायीन लीला चरित्र पवाडे किंवा दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. आणि पवाडा म्हणलं की उंच स्वरातच असतो. शाहीर काय गातो? शिवाजी महाराजाचा पवाडा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभूचा गातो गुणगान.
कोंडाणा किल्ल्यावर स्वारी करायची. येत्या माघ व ते नवमीच्या दिवशी आम्ही कोंडाण्यावर स्वारी करणार आहे असं वचन आम्ही महासाहेबाला दिलेलं आहे. तुम्ही आमचे आवडते सेनापती आहात, पण तुमच्या मुलाच्या लग्नाला आम्ही हजर नाही राहू शकणार. आमच्या मागं मोठं लग्न आहे. तानाजी मालुसरेला हे शब्द पटले नाही. तानाजी मालुसरेने सांगितलं, राजा आपल्या देशाचं आपल्या राष्ट्राचं एक थोर व्यक्तिमत्व लढायला जाणार आणि आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवणार हे आम्हाला शोभत नाही. तानाजी मालुसरेने सांगितलं, राजा एवढी कामगिरी आमच्या पदरात घाला. माघ वद्य नवमीच्या दिवशी गडावर स्वारी करतो, गड ताब्यात घेतो, गवताची गंजी पेटवतो, गडावर जाळ दिसल्यावर गडावर या. तुमचं अभिनंदन करण्यासाठी हा ताना कल्याण दरवाजात उभा असेल. राजा बरोबर आहे. पवाडा शिवाजी महाराजांचं चरित्र सांगायचं म्हणल्यावर त्या ताकदीनं सांगावं लागेल ना. आता शाळेची मास्तरीन म्हणे शिवाजी महाराजांना अफजल खानासाठी रेटरेच फाडला. माय तो नसता फाडला बरं झाला असता काय. ते त्या आवेशात आलं पाहिजे. बरोबर आहे का नाही. महाराज पवाडा म्हणलं की त्या स्वरात रग असली पाहिजे ना त्याच्यात. कसं आहे, ज्याचे गरजता पवाडे. पवाडे म्हणजे भजन चरित्र गुणगान. त्यानं काय होईल. महाराज म्हणले कळी काळ पाया पड. काळ पाया पड. असा कुणाच्या पाया पडला काळ. जेवढे साधू संत होऊन गेले ना त्या सगळ्याच्या काळ पाया पडलेला आहे. अनेक महाराज सांगून जातात मी या तारखेला जाणार. सांगून बरं ते ज्ञानोबा तुकोबरायाच्या समकालीन सोडून द्या. आज कित्येक तरी घटना आहेत त्या. ते म्हणतात ह्या दिवशी मी आता परवा त्या करकमला गेलो होतो. तिथं बजरंग तात्या महाराज बजरंग तात्या महाराज नामदेवरायाचा समाधी सोहळा, सावताबाबांचा समाधी सोहळा आणि आपल्या भक्त सप्ताह त्यांनी सुरू केलेला. करकम काल मला वाटतं आज काल आहे ते. त्यांनी सप्ताह सुरू केलेला आणि त्यांनी सगळ्या भक्त परिवाराला सांगून ठेवलं की माझ्यासाठी वेगळा सप्ताह करायची गरज मी ठेवणार नाही. मला परवा जायचं आहे. लोकाला वाटलं बाबा सहज बोलले काय. सहज बोलले. आणि 2 वर्षापूर्वी त्यांचं देहावसन झालं. मीच कीर्तन केलं तिथं बरं का सांगून. कारण महाराज म्हणले काळ यांना नेऊ शकत नाही. यांच्या मनावर येतो जातो आम्ही देवाच्या सांग किंवा आपुलिया इच्छा करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुख. आम्ही आमच्या इच्छेनं येणार आणि आमच्या इच्छेनं जाणार. आम्हाला काळ नेऊ शकत नाही. महाराज म्हणले आमचं काम आटोपलं की आम्ही जाणार आहे. आम्ही जोपर्यंत राहायची इच्छा आहे तोपर्यंत आम्हाला काळ नेऊ शकत नाही. काळावर विजय जर कोणी मिळवला असेल तर संतांना मिळवलेला आहे. उदाहरण सांगतो ऐका. एकनाथ महाराजाची देवबापा अंत्ययात्रा चालली. अंत्ययात्रा चालली आणि एका बाईची पोरगी नेमकीच पहिल्यांदा माहेरातून सासरला नांदायला निघाली. आपण कदाचित ऐकून आहात. पोरगी नांदायला निघाली आणि ही अंत्ययात्रा तिथून चालली. मग या बाईच्या मनात आलं म्हणे माय या महाराजाला आजच मरायचं होतं का. हा या महाराजाला आजच मरायचं होतं का. पहिल्यांदा पोरगी नांदायला निघाली आणि या महाराजाची अंत्ययात्रा इथून चालली. या बाईनं असं म्हणणं आणि महाराज तिरडीवर उठून बसले. बाई तुझ्या पोरीला आज जाऊ दे मी उद्या जाईल. मग कळलं माझं बोलणं. आता असं कोणी उठून बसणं शक्य आहे का. बर ते उठून बसल्यावर बाकीच्या याचं काय होईल. हा ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का. हो माणसाला भीती वाटते ना. हे बघा देवही आपण पाहिला नाही आणि भूतही आपण पाहिलं नाही. पण जेवढा भूतावर विश्वास आहे भूताचा या हा जेवढा भूतावर विश्वास आहे तेवढा देवावर नाही. आणि भूत म्हणल्यावर माणसाला कमी भीती वाटते का. घाबरायचं एक भूताला घाबरायचं आणि नेमकं त्याचं पोरगा आजारी पडलं. पोरगा आजारी पडलं आणि दवाखान्यात जायची वाट त्या मशानभूमीतूनच. मशानभूमी जाऊन दवाखान्यात जावं लागायचं आणि लोकांनी तर सांगितलं मशानभूमीत भूत आहे. आता काय करावं. भीती तर वाटायला लागली भूताची. पण आता पोरगा आजारी पडलं दवाखान्यात तर नेण्याचे. पण बिचाऱ्यानं आपली बॅटरी घेतली आणि धाडस करून दवाखान्याकडे निघाला. आणि नेमकं मशानभूमीजवळ आल्यावर तिकून एक माणूस कंदील घेऊन आला. हे इकून बॅटरी घेऊन चाललं आणि तिकून एक कंदील घेऊन आलं. मग हे ते चालता चालता त्या कंदील घेऊन आलेल्या माणसाला म्हणे का हो मी तर असं ऐकलं म्हणे आपल्या गावाचे लोक म्हणतात या मशानभूमीत भूत राहतं. तुम्ही पाहिलं का. ते कंदील घेऊन आलेलं म्हणे मी काय पाहिलं मला काही कोणाची भेट झाली नाही. मलाच मरून 10 दिवस झाले म्हणे.
जी जागे द्याल कळलं ना, बाकी जाईन प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका आता. विठाला विठाला मला सांगा त्याचं काय झालं असेल आता. सोपी गोष्ट आहे काही. महाराज म्हणले ते उठून बसल्यावर बाकी जायचं काय होईल. याला म्हणतात कळी. दुसऱ्यांदा अंत्य यात्रा झाली, खांदेकऱ्याची चर्चा झाली. एवढा नामवंत महाराज पण आपल्याच खांद्यावर चालला का नाही. तसं बऱ्याच लोकांना वाटतं ना, आम्ही उचललं का नाही. कळलं तुम्हाला, लय उघडं नाही करत मी आता, बरोबर आहे ना. महाराज म्हणले ठेवा खाली, तुमच्या खांद्याची मला गरज नाही. आणि मग तिसऱ्यांदा जल समाधी घेतली नाथ महाराजांनी, बरोबर आहे. कळी काळ पाया. अजून उदाहरण सांगे. सोपान काका, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर महाराज पैठणवरून नेवाशाकडे निघाले. आणि नेवाशाकडे जात असताना महाराज लोक रस्त्याने चालले. मग रस्त्यातले लोक दर्शनाला आले. बऱ्याचशा लोकांनी दर्शन घेतलं. एक बाई दर्शनाला आली आणि बाई दर्शनाला सगळ्यांना महाराजांना आशीर्वाद दिला माऊलीने. सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. एका बाईला आशीर्वाद दिल्यानंतर तिच्या डोळ्यातल्या धारा आणखी वाढल्या. आणि बाकीच्या महिला म्हटल्या, महाराज तुम्ही आशीर्वाद या जन्माचा दिला का पुढच्या जन्माचा. म्हणे कसं. तुम्ही आता या बाईला आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव, पण ही पुढं दिसणारी गर्दी आणि ही गर्दीतली अंत्ययात्रा हिच्याच मालकाची आहे. ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं, माझ्या तोंडातून गेलेला शब्द खोटा होणार नाही. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. माझ्या तोंडातून निघालेला शब्द खोटा होणार नाही. काय नाव आहे हिच्या नवऱ्याचं. म्हणले सच्चिदानंद. ज्ञानेश्वर महाराज म्हणले सच्चिदानंद आहे मरल कसं काय. सच्चिदानंद आहे मरल कसं काय. गेले तिरडी जवळ म्हटले सच्चिदानंदा उठा. आणि एवढं उठा म्हणलं तरी मेले माणूस जित उठविल वेळ काळा ते ग्रासिले गा कैसा वासुदेव बोलतो. महाराज म्हणले याला म्हणतात कळी काळ पडे. विठाला त्याचे गरज तापवाडे कळी काळ पाया पडे. तुकाराम महाराजांचं जीवन घ्या. शेवटच्या क्षणाला महाराजाला लोकांनी एवढा त्रास दिला, एवढा त्रास. तुकाराम महाराजा एवढा त्रास आजच्या कीर्तनकाराला नाही. बरोबर का. तुकाराम महाराजाला लोकांनी काठीने मारलं होतं. लोक आपल्याला कमेंट करतात, याच्यापेक्षा काय. मारत तर नाही ना कोणी, काठीने मारलं होतं ना. गावातल्या लोकांनी महाराजांचा रागराग केला. कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक. आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली. आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली. काय खावे आम्ही कुणीकडे जावे, काय खावे आम्ही कुणीकडे जावे. गावात राहावे, गावात राहावं, गाव सोडून जावं. महाराजांचा राग राखे. गाथा पाण्यात बुडव. या त्रासाला कंटाळले आणि म्हटले आता राहायचं. हे बघा, कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या त्रासाला माणूस कंटाळतो. मग एखाद्या निर्णयावर येतो. एकदम निर्णय होत नाही बरं. काही माणसं म्हणतात, अहो काय कस काय आत्महत्या केली कळ नव्हत्या ना, चांगलं बोलून गेला मला. तो तुम्हाला चांगलं जरी बोलत असेल ना, त्याच्या आतल्या मनातलं काहूर काहीतरी वेगळं असतं. काहूर काहीतरी महाराज म्हणले आता निर्णयापर्यंत यायचं. मग साधू संताला विनंती केली, तुम्ही सनकादिक संत मानविता कृपावंत, एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार. का म्हणे मजा आठवा, मूळ लवकरी पाठवा. एवढा करा उपकार. देवा नमस्कार. अनाथ अपराधी पतित आगळा, परिपाया वेगळा नका करू. म्हणले मी अनाथ आहे, अपराधी आहे, पण तुमच्या पायापासून वेगळं करू. मा तुका म्हणे मज आठवा.
मूळ लवकरी कोणाला तरी मला घ्यायला पाठवान. जगाचा मालक तुकोबा राहायला घ्यायला आला. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. काय करू उपचार कोप मोडकी दरदरीत पाण्या माझे रांधी येल्या कन्या. आणि महाराज लक्ष द्या माझ्याकडे. मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदेह वैकुंठ गमन तुकोबा रायाने केलं, ही आमची मान्यता आहे. आणि ज्याला मान्यता नाही त्यानं गळ्यातली माळ काढून नांगर हाणावा, त्यानं कीर्तन करू नये. ज्याला मान्यताच नाही, तुकाराम महाराजाचं अस्तित्वच मान्य नसेल तर त्यानं परमार्थात राहण्याचं काही कारणच नाही. बरोबर आहे ना? बरं लक्षात ठेवा, परमार्थात आपलं सगळं जीवन तुकोबा राय ज्ञानोबारायावर आहे. मी म्हणतो याच्यात काही चिकित्सा करण्याची गरजच नाही ना, काही गरज. सदैव मृत्यूच्या डोक्यावर पाय दिला, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. तुकाराम 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 नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. पुरुषार्थ तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. पुरुषार्थ आहे मृत्यूवर विजय मिळवणं. पुरुषार्थ आहे काळावर विजय मिळवणं. काय माणसं म्हणतात चालतीये तोपर्यंत चालतीये आणि चालती राहत नसती. हा प्रत्येकाचा काळ असतो. हा आणि त्या चांगल्या काळात तुम्हाला चांगलं वागता आलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. विठाला विठाला आपल्या इकडे लोक म्हणतात ना, काळ चांगला आला की अजून चांगलं राहावं. पण माणसं काळ चांगला आला की कसे करतात बोला ना तुम्ही, बरोबर आहे ना? हा, गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये. हे याच्यात सगळे उत्तर येतात. मला जे बोलायचं ते याच्यात आहे, लक्षात ठेवा बरं का. चांगल्या काळात माणसानं अजून चांगलं राहावं. चांगल्या काळात माणसं फोन उचलत नाहीत, पण अगोदर तुम्हीच कुणाला तरी फोन करत होते, तिथं मेळ बसवा आपला. बरोबर आहे ना? हे काळ जपला पाहिजे. आणि जे माणसं चांगल्या काळात टिकून चालतात ना, ते पुढे चिरकाल टिकत असतात. लक्षात ठेवा बरं का. मला काय सांगा, महाराज म्हणले कळी काळ पाया पडे, ज्याचे गरज ताप वाढे कळी काळ पाया. अहो ज्याचे 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 पार अर्धा पाऊण तास झाला, ज्याचे ज्याचे म्हणजे नेमके कुणाचे. तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, गरीबाचं बी चालू दे जा ना, शिजू द्यावा आमचं बी का. महाराज म्हणले लक्ष घ्या, तो हा पंढरीचा राणा, पुसा साचो 18 जना. नेमके जे माझ्याकडे हात वा कराय केले की फिरवली इकडे पुन्हा, असं आहे त्या. पुसा साचो 18 जना, पंढरपूरचा राजा आहे. ऐका आता, सरपंच गावाचा राजा, आमदार तालुक्याचा राजा, खासदार जिल्ह्याचा राजा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा. आणि देशाचा राजा कोण? मोदी नाही, राष्ट्रपती. देशाचा राजा राष्ट्रपती. हा, मोदी त्याच्या खाली आहे, राष्ट्रपती. बरोबर आहे. मग आता पंढरपुरात राहतो राजा. हा, राजा कुठेही राहू शकतो.
तसं आता मुख्यमंत्री महाराष्ट्राचा आहे देवेंद्र फडणवीस, पण राहायला कुठे? मुंबईमध्ये वर्षा बंगल्यावर. मोदीकडे भारताची सत्ता आहे, पण राहायला कुठे? दिल्ली. तसं मालक जगाचा आहे, पण राहायला आपल्या भारतात आहे, हे आपल्याला स्वाभिमानानं सांगतात. मालक जगाचा आहे, पण आपण भाग्यवान आहे, तो भारतात राहिला आहे. काही माणसं म्हणतात अहो महाराज आता आमच्या गावात राहिला, किती कौतुक वाटतं लोकांना. अहो लय मोठे महाराज आहे, पण आता आमच्या परळीत संस्था टाकली त्याने. नंजचे आहेत आपलं नंजच, बरोबर आहे ना? नंजच ना, ते नंज कोणी म्हणतच नाही, नंजच आहे का? हाय बा नंजचे महाराज, पण आता परळीत राहायला आले आमच्या, आहे का नाही? लक्षात ठेवा, कौतुक आहे का नाही? कौतुक आहे. तसं जगाचा राजा पण आपल्या भारतात आणि त्यात पुन्हा महाराष्ट्रात राहतो. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर बोला जसा प्रगटला, असा विटेवर उभय हात कटेवर पुतळा चैतन्याचा. पंढरीचा, आहे का नाही? महाराज म्हणले तो पंढरपूरचा राजा आहे. हे मी सांगत नाही. पुसा 6 चौ 18 जना, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं हे मत आहे, हे माझं मत नाही. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी 10. म्हणले महाराज आम्हाला भोग नको, मोक्ष नको, आता मोकळं करा, पाऊस उघडला. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या, तो हा पंढरीचा राणा. 18 जना. आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. महाराज म्हणले आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा. आता वैकुंठ तसं अवघड आहे. देव बाप्पा वैकुंठी जावया तपाचे सायास, लागे करणे नाश जीवा. वैकुंठाला जायचं असेल तर तपश्चर्या करावं लागते, बरोबर आहे ना? तपश्चर्या करावं लागते बरं का. तपेविन दैवत, इथल्या विन तपाशिवाय दैवत आहे का? तपाशिवाय दैवत. आज श्रावण महिना सुरू झाला, बरोबर आहे ना? 1 महिना पण पाळतात ना लोक. श्रावण महिन्यात लोक कटिंग करत नाही, काही माणसं दाढी करत नाही, मांसाहार करणारी पण श्रावण महिना पाळतात. सध्या सगळ्यात खुश कोण असेल तर कोंबड्या. महिनाभर त्याचा थाटच आहे महाराज. त्या माणसाच्या अंगावर पटपट त्या जवळून उड्या हाणतात त्या माणसाच्या. ते खाणारे म्हणतात थांब गजरशी श्रावण होऊ दे मग भेटतो आता, आहे का नाही? मुर्गी निकली घूमने को आगे पीछे थाट, कोई चिल्ली ले गई कोई बिल्ली ले गई, हो गई बाटा बाट. आहे सध्या थाटात, सध्या सुखात आहे ते आज, आहे का नाही? महाराज म्हणले वैकुंठ एवढं सोपं नाही. वैकुंठ अवघड गोष्ट. वैकुंठ ही दुर्लभ गोष्ट आहे. ते माणसं मेल्यावर पत्रिकेवर छापतात वैकुंठवासी, स्वर्गवासी, कैलासवासी. ते पत्रिका छापणारं म्हणतं काय छापू? वैकुंठवासी, स्वर्गवासी, कैलासवासी. ते बाकीचे आलेले म्हणतात अरे छापणं काय छापायचं, तर ते याच्यापैकी कुठंच जाणार नाही, तू काही बी टाक. बरोबर आहे ना? काय म्हणतात अरे ते कुठे याच्यात आलं टाकून दे, काही बी टाकणं. म्हणजे तुम्ही वैकुंठात जायचं का स्वर्गात का कैलासात, ते पत्रिका छापणाराच्या हातात. ते तुम्हाला 1 मिनिटात 2 बटनात वैकुंठात बी नेऊ शकतं, स्वर्गात बी नेऊ, नाही तर कैलासात बी नेऊ. हे त्याच्या हातात आहे. पण माणसं पुन्हा ते एवढं सोपं नाही ना वैकुंठ. ते बोलताना पद्धती आहे बोलण्याच्या. मेल्यावर माणसं बोलायला असतात ना, श्रद्धांजल्या व्हायला. श्रद्धांजल्या व्हायला माणसं. आणि ते आमच्या इकडं सावडायला बोलतात. तुमच्या इकडं सावडायलाच ना. पुण्याकडे तिकडे गेले तर 10वा मोठा असतो. सावडण मातीचं घरच्या घरी असतं जास्त, आणि 10वा मोठा असतो. मग 10व्याला श्रद्धांजली. आमच्या इकडे सावडायला असतं. मग ते सावडाय गेलं की मग मजा पाहायची बोलणाराची. जे सावडा आलेले असतात आणि बोलणार नसतात त्याला वाटतं कोणच बोलू नये, पसायदान घ्यावं आणि जाऊ द्यावं. आणि बोलणाऱ्याची तर तळमळ सुरू असते. जे बोलणार आहे ते मग ते येणार सुरू करणार. यांना जाऊन आपल्यातून 10 दिवस पूर्ण झाले. मी त्या सावडाय गेल्यावर बोलत नाही. सावडाय गेलं खोटंच बोलणं, सगळं खोटंच बोललं लागतं ना. ते कसं मेलं सांगता येत नाही, कसं वागलं सांगता येत नाही, सगळं खोटंच बोलावं लागतं ना.
मग ते म्हणणार यांना जाऊन आपल्यातून 4 दिवस पूर्ण झालेले आहेत, यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर गावाची वाट यायनं सोडून दुसरं कोणीच लावली नाही, पण आता सांगता येणार नाही. याच्या स्वभावाबद्दल बोलायचं झालं ते मंदिरातली लाईट नेऊन घरात लावली आणि बंद पडलेली मंदिरात आणून ठेवले. एवढं यायचं कर्तृत्व काय सांगावं तुम्हाला. यायनं कीर्तनाला आल्यावर कवा मोकळ्या हाताने गेले नाही, महाराजाची चप्पल हाणायचं काम केलं, कवा वर्गणी कबूल केलेली दिली नाही. पण आता म्हणावं लागणार आहे मन मिळावू स्वभाव. काय म्हणावं लागतं मग? मन मिळावू स्वभाव. पुन्हा यायच्या जाण्यानं पोकळी निर्माण झाली म्हणतात. मी अजून पाहिली नाही बा, नाही तर दरी पडली म्हणतात. अर मग रोडच्या कामावर नाही जाईल दरी पडली म्हणल्या ब, दरी पडली नाही तर पोकळी निर्माण. आणि यांच्या पश्चात यांना 2 मुलं 3 मुली असा यांचा परिवार आहे आणि यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पण भगवंतानं यायला पायाजवळ जागा द्यावी. देवाचा मेव नाही का? देवाच्या पायाजवळ लक्ष्मीला लवकर जाय भेटत नाही. पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे वैकुंठ. एवढं सोपं नाही ना. आपण बोलतो एवढं सोपं आहे का वैकुंठ? महाराज म्हणजे अवघड आहे. मग ते वैकुंठ सोपं जर आणि सहज जर मिळवायचं असेल तर तुम्ही त्याच्या नावाचे पोवाडे गा. ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना. कोण गेलं त्याच्या नामानं वैकुंठाला? आजा मेळा पाप राशी तोही नेला देवा वैकुंठासी, तोही नेला देवा वैकुंठासी. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे नाम तुझे रे नारायण. आजा मेळा पाप राशी, तोही नेला वैकुंठाशी. पोराच्या निमित्तानं नाव घेतलं. सांकेत्यम परिहास्यम वा. संकेतान नाव घेतलं पण वैकुंठ मिळालं का नाही? म्हणून महाराज म्हणले वैकुंठाशी जावे तुका म्हणे, ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना.